हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 29. नाभिचक्रे कायव्यूह ज्ञानम. नाभिचक्रावर संयम केला असता शरीर रचनेचे ज्ञान होते. नाभिचक्रावर संयम केला असता शरीर रचनेचे ज्ञान होते. सजीवाचे शरीर म्हणजे एक चमत्कार आहे. देहामध्ये प्रत्येक गोष्ट सुनियोजित अशी रचलेली आहे. आजच्या अत्यंत प्रगत अशा विज्ञानाला जमणार नाही असे महाजटिल शरीराचे व्यवस्थापन अतिसूक्ष्मातिसूक्ष्म असा विचार करून केलेले आहे. मेंदू आणि स्मृती हे तर न समजणारे अवयव आहेत. आजच्या विज्ञानाने कितीही अतिमहा संगणक शोधून काढला तरी त्याला मेंदू आणि स्मृतीची बरोबरी कधीही करता येणार नाही. सजीवाचे शरीर कळणे अशक्य आहे. ते विज्ञानाला कधीही 100% आकलन होणार नाही. कारण वैज्ञानिक शरीराचे ज्ञान मृत शरीर उघडून करून घेतात. जिवंत शरीर उघडून पाहण्याची किमया जमणे अशक्य आहे. त्यातून जरी उद्या ते जमले तरी देह चालवणारा जीवात्मा, त्याला निर्माण करणारा अंतरात्मा विज्ञानाला नेहमीच अदृश्य राहणार आहे. नाभिचक्र म्हणजे मणिपूर चक्र, आपली बेंबी. भीतीपोटी चक्कर, काळोखी आल्यावर पोटात खड्डा पडला असं आपण म्हणतो. तो खड्डा बेंबीत पडतो. बाळाची नाळ या बेंबीलाच जोडलेली असते. यातूनच बाळाला सर्व काही पुरवठा होत असतो. नाभी शरीराच्या मध्यभागी आहे. तेच निर्मिती स्थान आहे. पुरातन काळी शरीरशास्त्र विकसित झाले नसताना आपल्या ऋषींनी आपल्या आजच्या विज्ञानाला मान्य असे ज्ञान नाभी चक्रावरील संयमाने मिळवले. पुढचं सूत्र क्रमांक 30. कंठकूपे क्षुप्ती पासा निवृत्तीही. कंठकूप म्हणजे गळ्यामधील विशुद्धाख्य चक्र. कंठकूप म्हणजे गळ्यामधील विशुद्धाख्य चक्र. यातील पोकळीवर संयम केला की भूक तहान भागते. विसरून जायला होते. भूक तहान यांचा त्रास नाहीसा होतो. कंठकूप म्हणजे गळ्यामधील विशुद्धाख्य चक्र. यात 7 ठिकाणची तोंडे आलेली असतात. 2 नाकपुड्यांचे मिळून 1, कानाची 2 आणि अमृतस्त्राव होणारे ब्रह्मरंध्र अशी 4 वरच्या बाजूची तोंडे. तोंड किंवा घसा, अन्ननलिका, श्वासनलिका अशी 3 खालच्या बाजूची तोंडे, अशी एकूण 7 तोंडे असतात. ही कंठकूपातील पोकळी फार महत्त्वाची असते. या पोकळीवर संयम केला की भूक तहान भागते. विसरून जायला होते. भूक तहान यांचा त्रास नाहीसा होतो. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आपणही असा अनुभव घेऊ शकता. अर्थात हा भूक तहान शमवण्याचा उपाय नाही. तात्पुरता थोडा वेळ त्रास होऊ नये एवढाच याचा वापर मर्यादित करावा. हे असे होते यामागे योगिक कारण आहे. ज्या गोष्टीवर आपण एकचित्त होतो ती गोष्ट हळूहळू स्थित्यंतर पावते. एकचित्त केलेली गोष्ट आपल्याला प्रत्यय देऊ लागते. त्यामुळे तिचे रूपांतर होते. ती गोष्ट आपल्या चित्तात राहत नाही. आपण एक छोटासा प्रयोग करून पहा. ज्यावेळी आपण शांत, स्थिर, स्तब्ध बसलेले असता त्यावेळी जर शरीराच्या एखाद्या भागाला खाज सुटली तर लगेच खाजवू नका. त्या खाज सुटलेल्या भागावर एकचित्त तदाकार व्हा. काही क्षणातच सुटलेली खाज जाणवणे थांबेल. याच कारणास्तव धारणेवरील ध्यानातून प्रत्यय मिळू लागतात. आपण सगुणातून निर्गुणात जातो कारण सगुण लोप पावते. याच प्रकारे कंठावर संयम केल्याने तहान भूक विसरायला होते. पुढचं सूत्र क्रमांक 31. कूर्मनाड्याम
स्थैर्य. कूर्म नाडीवर संयम केल्याने स्थैर्य येते. कूर्म म्हणजे कासव. हृदय आकाराने कासवासारखे दिसते. त्याला जोडलेली नाडी म्हणजे कूर्म नाडी होय. ही नाडी बहुधा हृदयाला श्वसन किंवा रक्त पुरवणारी नाडी असावी असे वाटते. ती छातीत असते. म्हणजे सप्तचक्रांपैकी अनाहत चक्र होय. या नाडीवर संयम केल्याने धारणा, ध्यान, समाधी या त्रयीने स्थैर्य येते. या नाडीविषयी नक्की ठोस माहिती उपलब्ध नाही. या नाडीविषयी नक्की ठोस माहिती उपलब्ध नाही. तेव्हा यासाठी श्वसनावर संयम केल्याने ते हृदयावरही आपोआप होते. म्हणजे ते कूर्म नाडीवरही होते. श्वसनावरील संयमाने स्थैर्य येते हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. याचा आपणही अनुभव घेऊ शकता. यासाठी मी माझ्या योग साधना या पुस्तकात योगक्षण आणि सोहम ध्यान अशा 2 ज्या साधना दिल्या आहेत त्या जरूर कराव्या. त्या साधना केल्याने शारीरिक मानसिक स्थैर्य येते. हरिओम.